तर मित्रांनो मी आणि आकाश आहे ना भावाचा डबा द्यायला आलतो आणि गाडीला बघितलं तर डबाच नाही. आता परत डबा आणायला चाललोय. बरं झालं भाऊ गेटाव नव्हता. कारळ कारळ कस काय बाजूला निघलाय? अरे तरी पण मी त्याला कुठले अर्ध माहिती का, पण कस काय निघलंय बाजूला एवढं? निघतेच ती. तर मित्रांनो सगळं कारळ एका बाजूला गेले आणि लोणचं एका बाजूला राहिले. कस काय बरं? चीट टाकलं नाही का त्याला? म्हणून जरा आता ह्या कारळाचं काय करायचं? मिक्सरला का देते एवढा आणि परत मिक्स करायचं का? नाही याला तेल ओतायचे अजून त्याला. असं का? मित्रांनो ह्याला फक्त आता तेल ओतायचं आणि मिक्सरला एक गारका द्यायचा. ही लोणचं आपण पहिल्यांदाच बनवले, पहिल्यांदाच फेल गेलं. फेल गेलं नाही. तर मित्रांनो लोणच्यातलं सगळं जवस बाजूला काढले आणि एवढं जवस बाजूला निघले आणि फक्त आता एवढंच जवस राहिले, थोडं थोडं एवढं जवस शिल्लक राहिले. ही पण टाकायचे का? नको बाबा, फेल गेलं. फेल गेलं नाही लोणचं? बहुतेक पहिल्यांदाच केलं आणि फेल गेलं. मला काय माहिती, बनवून ठेवली या बॉटल. तर मित्रांनो या बॉटलीत त्यानं लवंग टाकले आणि पाणी. काय माहिती मला काय होतं याने. मी नाही बनवलं, हे भावाने बनवलेलं दिसते. डाग निघतात. आता उघड. आता बघ कशी आगाग होईन आई. उघड आता. होते का हळूहळू? तो काय म्हणला, आदू मामा कुठं रडत होता म्हणला बाजारात. भैया रडतोय पण हसतोय पण. हे बघ टॅन टॅन. काय म्हणलं, संपले या. तर मित्रांनो बोरवेल आणल्या, तार अडकाय लागल्यात म्हणून काठीने धरल्या. तिकडे काठीने धरले, वरती एक जण काढतोय आणि बोरवेल मशीन इथून जाणार आहे अशी. एक जण तर धरूनच थांबलाय. माग एकदा नाही लागणार आहे. तर मित्रांनो इथं जी पकडले का आपली वायर आहे. ओ कुठवर आलो होतो, डायरेक्ट हितवर. तर मित्रांनो गाडीला टन बसत नाही म्हणून दगडी काढल्यात. तर इकडून अशीच फोन लावलाय त्यांनी. मित्रांनो बोरवेल मशीन इथंच थांबून दिली, कारण का पुढे जाऊनच द्यायला. कोणी तोडले काय माहिती. आई कोणी तोडले मलाच नाही माहिती. मी सकाळी बघितले झाडताना. किती फुलं लागली होती त्याला, डायरेक्ट खालूनच तोडून टाकले. तर मित्रांनो मी आणि आकाश आहे ना भावाचा डबा द्यायला आलतो आणि गाडीला बघितलं तर डबाच नाही. आता परत डबा आणायला चाललोय. बरं झालं भाऊ गेटाव नव्हता. तर मित्रांनो आधी ती डबा घेऊन थांबली रोडला. दे डबा पटकेनी. धर आकाश. तुम्ही विसरला डबा. पिलू नको येऊ तू. मोठी गाडी जायचं आपल्याला. भावाचा डबा दिले आणि जाताना ना आम्हाला डीपी दिसली. डीपी वरती बघ आकाश, वायर जळायला लागलेली ती. हा तू जाळ चाललाय, लाल लाल चालले. तर मित्रांनो कुठल्या विषयाने ना डीपी वरती बार होऊ शकतो. ही किती छोटस वाटतंय. हे 2 पिशवी असं वाटतं ह्याच्यात काहीतरीच ठेवले. हे आपलं राशन केवढं मोठं वाटतं. ह्याच्यात पण एक पिशवी आहे, खाली एक तांदूळ आहे. तर मित्रांनो डबा द्यायला गेलं होतं, तसेच चक्कर मारली, तसंच राशन आणलं. नाहीतर घरी आल्यावरती ना धुमधडाका. तर मित्रांनो आत्ता टाइम झालाय 9:04 आणि अजून तिकडं बोरवेल घेतात. बोरवेलचा आवाज येतोय. दिवसाचं बोरवेल घ्यायचं असेल का नाही तर लगेच गेलो असतो, पण आता लय अंधार झालाय आणि तिथं मशानभूमी पडली, त्याच्यामुळे गाव वाटते. तर मित्रांनो आजच्याला आईला एकादशी ना, आई बनवते तिला बगरीचा भात. आई तर लगेच आली सोप्यावर. मी काय बाजूला नाही आलं. सगळे बाहेर येऊन बसले. आता तर इथं झोपली. मी नाही हलणार आहे, मी पण झोपणार.
लय भारी जागा आहे. अगं तिथं पुष्पाबाई शेजारी झोपते मरत तिकडे सर. तू झोप की मग तिथं. तिथं सर उठ मी मला कुठला पक्षी आहे एवढा वरडतोय? आली. लय पक्षी वरडतो. असला वरडतोय का ना टिव 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 टिव. दुसरा वरडायला लागला अजून एक. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. बाय बाय.